आता बघू पुरुष मंडळी. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आणि तुमचे आमचे सगळ्यांचे दैवत, युवकांचे आयडॉल आणि गरिबांचे, आमच्यासारख्या युवकांचे, तुमच्यासारख्या माता बहिणीचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि माझे दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आज म्हसूर जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, सातारा लोकसभेचे संयोजक आणि महाराजांच्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आणि ताकद देण्याचं काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील तात्या काटकर, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हसूर गावचे माझे उपसरपंच, आमचे मोठे बंधू माननीय संजय नाना शिरतोडे, ज्यांनी आत्ताच नुकतंच मार्गदर्शन केलं ते आपल्या मार्केट कमिटीचे सदस्य आणि आमचे बंधू माननीय राजेंद्र चव्हाण दादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक कोणेगावचे सरपंच रमेश अण्णा चव्हाण, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले गोलबवाडीचे आपले सरपंच माननीय संदीप गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असलेल्या हानबरवाडीचा सरपंच जयश्री शेडगे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले कवटेगावचे युवा नेते प्रशांत यादव, विकास सेवा सोसायटीचे कवट्याच्या चेअरमन सचिन तात्या, त्याचप्रमाणे सुहास जाधव, वाघेश्वरचे सरपंच धीरज जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले म्हसूर ग्रामपंचायतीचे सदस्य अक्षय कोरे आणि इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे मार्गदर्शक निगडीचे आमचे संभाजी नाना, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले शिवाजीराव शेडगे, आमचे म्हसूरचे नवीन दादा जगदाळे, या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मंदार आपळे, माफ करा काही गडबडीत जर कुणाचं व्यासपीठावरील नाव राहिलं तर माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आमचे राज्यपेचांचे तालुकाध्यक्ष प्रवीण अप्पा सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. आज महाराजसाहेब, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं, हा कार्यक्रम काही निवडणूक आहे म्हणूनच नाही, पण आज जवळजवळ त्या 2019च्या लोकसभेनंतर 2022 पासून कराड उत्तर मतदारसंघामध्ये काम करत असताना महाराज हे आपलं दैवत मानून जो महाराजांच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास कामाचा जो एक आराखडा असेल तो पोहोचवण्याचं काम 2022 पासून कराड उत्तर मधील 189 गावोगावी जाऊन महाराजांची विकास कामं आणि महाराजांचा विचार पोहोचवण्याचं काम आज महाराजांनी, तुम्ही सगळ्यांनी ताकद दिल्यामुळे या छोट्याशा कार्यकर्त्यांनी कुलदीप क्षीरसागरने केलं. आज या ठिकाणी काम करत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मी आवर्जून सांगतो की येणारी जिल्हा परिषदची निवडणूक, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथे संवाद मेळावा टाकलेला आहे. महाराज साहेब, आपण इथे यायच्या आधी म्हसूर जिल्हा परिषद गटातील 27 गावातील जवळजवळ बाकीची भाषणं अजून बाकी होती, फक्त आपण आल्यामुळे ती भाषणं थांबवली. 16 गावातील सगळ्या प्रतिनिधींनी आज या ठिकाणी मागणी केलेली आहे की कुलदीप अण्णांना जिल्हा परिषदची उमेदवारी द्यावी. आणि मी आवर्जून सांगतो की आत्ताची जिल्हा परिषदची परिस्थिती अशी आहे की झालेल्या लोकसभेला सर्वांनी पूर्ण ताकदीनं काम केलं आणि म्हसूर जिल्हा परिषद गटातून 1065चं लीड दिलं. कृपया थोडं शांत राहा. आज ज्या वेळेला 1065चं लीड दिसताना कमी दिसत जात आहे, पण ज्या म्हसूर जिल्हा परिषद गटातून आपण 2019ला 11,000 मतांनी मायनस होतं, ते 11,000चं लीड तोडून आपण 1065चं लीड दिलं. त्या इथं समोर उपस्थित असलेल्या माता भगिनी, आपले सगळे ज्येष्ठ मंडळी आणि युवकांच्या जीवावर आज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सातारा विकास अभियान म्हणून काम केलं. कराड उत्तर मधील 9,000 महिलांना महाराज साहेब मोफत प्रशिक्षण दिलं. मग कुणाला ब्युटी पार्लरचं असेल, कुणाला फॅशन डिझायनिंगचं असेल, कुणाला कुकिंगचं असेल. आज खरोखर अभिमानानं एक गोष्ट सांगू वाटते की चिखली सारख्या छोट्याशा खेडेगावातून राजकारण बाजूला ठेवून समाजकारण काम करत असताना आपल्याला डोळ्यापुढे कोणतरी एक आदर्श लागतो. महाराज डोळ्यापुढे तुमचा आदर्श ठेवला. तुमच्या सोबत काम करत असताना या छोट्याशा खेडेगावातील
कुलदीपचा तुम्ही कुलदीप क्षीरसागर केला आणि या कुलदीप क्षीरसागरचा जर कुलदीपांना कोणी केला असला तर छत्रपती उदयन महाराज आला. आज आवर्जून या ठिकाणी सांगायची मला वेळ आलेली आहे की खरोखर मी काम करत असताना लोकांचे प्रश्न असतील, समस्या असतील, ते सोडवायचा महाराजांनी परिपूर्ण प्रयत्न केला आणि सोडवलेला आहे. आज मसूर जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून विधानसभेला 4265चं लीड आपल्या आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांना दिलं. मनोजदादाच्या माध्यमातून आज कराड उत्तरमध्ये 765 कोटीची विकास कामे आहेत. त्यातील जवळजवळ त्या जी म्हणजे या ठिकाणी आवर्जून मी सांगतो की महाराज कृष्णा कोरे महामंडळाचे अध्यक्ष असताना आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यावेळेला निधी देऊन म्हणजे इथं उपस्थित असणाऱ्या लोकांना काही इतिहासाच्या गोष्टी माहीत पाहिजेत की कृष्णा कोरेचे महाराज उपाध्यक्ष असताना जी आपली रखडलेली हनबरवाडी धनगरवाडी योजना आहे, त्या योजनेचा जर खरा पाया कुणी रचला असेल तो आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी. आणि महाराजांनी रचलेल्या या पायाला विकासात्मक आणि धोरणात्मक जर कळस कुणी चढवला असेल तो आपले कराड उत्तरचे पाणीदार आमदार मनोजदादा घोरपडे यांनी. म्हणजे या धनगरवाडी आणि हनबरवाडी योजनेसाठी महाराज साहेब आणि मनोजदादा या दोघांच्या माध्यमातून ही योजना पूर्णत्वास जायला निघाली. आज जवळजवळ या योजनेच्या माध्यमातून मसूर पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न संपतोय. आज काम करत असताना मागाशी तुम्हाला सांगतो आमच्या इथं केवळ म्हणून एक मोठं गाव आहे. तर आजपर्यंतची राजकीय परिस्थिती महाराज साहेब अशी आहे की आजपर्यंत थोडक्यात वंश परंपरेने चालत आलेलं केवळ मध्ये पंचायत समितीची सीट असते. पण त्या गावाचं खरोखर मी आतोनात उपकार मानतो. म्हणजे आमचे वामन काका पुढे गावलदारांना सगळे आमचे सहकार्य आहेत की कुलदीप क्षीरसागर जिल्हा परिषदला इच्छुक आहे आणि कुलदीप क्षीरसागर जिल्हा परिषदला इच्छुक असताना केवळ म्हणून आपण पंचायत समिती मागितली तर तो कुलदीप क्षीरसागरच्या जिल्हा परिषदेला थोडीफार अडचण येईल म्हणून आज महाराज कुलदीप क्षीरसागरसाठी या केवळ गावानं पंचायत समितीची उमेदवारीच मागितलेली नाही. आता चिखली, झेडपी आणि केवळा पंचायत समिती असं समीकरण जुळणार नाही. म्हणून मी प्रथमतः या सर्व ग्रामस्थांचं ऋणी आहे. आज महाराज काम करत असताना खूप मोठ्या अडचणी येतात, पण ज्या खूप मोठ्या अडचणी वाटतात ना त्या तुमच्या कानावर घातल्या ना तर त्या चुटकीसरशी सगळ्या अडचणी दूर होतात. आणि त्या अडचणी दूर होण्यामुळे आज माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना ताकद मिळाली. महाराज साहेब आजपर्यंत आमच्या मसूर जिल्हा परिषद गटात ग्रामीण भागातल्या कुणीही कधीही जिल्हा परिषदची मागणी केलेली नाही. आणि मी आज इथं आवर्जून सांगतो की मसूर मधील सगळी लोक असतील, मसूर जिल्हा परिषद गटातील 27 गावातील लोक असतील, महाराज साहेब आपण मनोजदादा आपण सगळ्यांनी मिळून जर मला उमेदवारी दिली तर ही समोर उपस्थित असलेली मायबाप जनता तुमच्या कुलदीप क्षीरसागरच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी वचन देतो. पण मागत असताना मागणार कोणाला? राजालाच मागणार ना. ज्याच्याकडे द्यायचे जाणार तर लोक त्यालाच मागणार. मागणार कोणाला? बरं कुलदीपचं बाल हट्ट तुम्ही नाही पुरवायचा तर पुरवायचा कोणी? आज महाराज खरोखर सांगतो आयुष्यात काय नाही मिळू द्या पण तुमच्या सहवासातून तुम्ही जी प्रेम दिलं ना तीच माझ्या पूर्वजांचे काहीतरी पुण्य आहे. आणि आयुष्यात तुमच्या दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी कुलदीप क्षीरसागर आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्या सोबत असेल, तुमच्या सहवासात असेल. आज तमाम जनतेच्या ठिकाणी आज खरोखर काम करत असताना आज छत्रपती शिवरायांचे थेट 13 वंशज असणारे आपले दैवत उदयन महाराज यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी जाणीव नाही करून दिली की तू छोट्याशा गावातला आहे, तू आत्ता आलेला आहे, तू 4 वर्ष झालं माझ्यापेक्षा आला आहे, तू 10 वर्ष झाला असायला आहे. महाराजांनी ताकद दिली आणि महाराज या ताकदीचं तुम्ही दिलेलं रूपांतर या सर्व माता भगिनी हे सगळे युवक आणि या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या प्रेमाचं रूपांतरातून मिळवलं. राजकारणात निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण मी या ठिकाणी आवर्जून सांगतो म्हणजे मी कायम महाराजांना पण म्हणतो आणि तात्यांना पण म्हणतो की भारत देशात सगळ्यात जास्त जर लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडवणारा कोण नेता असेल तर ते म्हणजे छत्रपती उदयन महाराज. उदयन महाराजांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला इथं सांगतो यातली बरीच आपल्याकडे लोक गेले असतील, जातील, जावावेत. तुम्हाला महाराजांच्याकडे काम अडचणी समस्या घेऊन जाण्यासाठी कुलदीप क्षीरसागरची गरज नाही, सुनील तात्यांची गरज नाही. खुलं प्रवेशद्वार आहे. राष्ट्रपती प्रवेशद्वारापेक्षा सगळ्यात खुलं प्रवेशद्वार कुठलं असलं तर ते जल मंदिर आहे. आणि त्या जल मंदिर मध्ये बसलेला आपला राजा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी समर्थ आणि सक्षम आहे.
आज मसूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना फक्त मसूर जिल्हा परिषद गटच नाही महाराज, तर कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल, जिल्ह्यात तुमच्या विचारांची फळी बांधण्याचं काम करत आहोत. आज खरोखर एक कार्यकर्ता घडायला 15 वर्ष जातात, पण या काही राजकारणाच्या नादात एखादा कार्यकर्ता संपायला पण त्या 15 मिनिटं खूप जातात. आणि महाराज हे असं नेतृत्व आहे की कार्यकर्त्याला ताकद देतं, कार्यकर्त्याला संपवत नाही. म्हणजे या ठिकाणी मी आवर्जून सांगेन, आपला जास्त वेळ घेणार नाही, अजून तात्या बोलणार आहे, मनोज दादा पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. महाराजांनी आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, इथं उपस्थित असलेल्या माता भगिनींसाठी काम करत असताना खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आज होम मिनिस्टरचं काम कार्यक्रम घेतला, 8 ते 9 हजार माता भगिनींनी त्या खूप मोठा प्रतिसाद दिला आणि अक्षरशः त्या कार्यक्रमाला माता भगिनींची गैरसोय झाली. मी पुन्हा एकदा त्या दिवशी झालेल्या गैरसोयीबद्दल तुमचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक मुलगा म्हणून मी परत एकदा तुमची क्षमा मागतो. तुम्ही मोठ्या मनानं माता भगिनींनी मला माफ करा. आज या भागामध्ये काम करत असताना कुलदीप क्षीरसागर चिखलीचा किंवा कुलदीप क्षीरसागर अमुक गावचा हे मी कधी बघितलेलं नाही. म्हणजे मी महाराज सांगतो की मसूर मला कधी परक वाटलंच नाही तर काम करणार असल्यामुळे. म्हणजे मी चिखलीत कमी मसुरात जास्त असतो आणि त्यामुळे मसूरमधील युवकांची फळी असेल, ज्येष्ठांचे आशीर्वाद असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन इथं जिल्हा परिषद गटात आपल्या नेतृत्वाखाली काम करतोय. मी पुन्हा एकदा महाराज आपल्याकडे या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय मनोज दादा नाईक त्यांच्याकडे आज इथले आपले स्थानिक स्वराज्य संस्था प्रमुख दरेशी दादा असतील, या सगळ्या लोकांच्या वतीनं मी आपल्याकडे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीची मागणी करतो. आणि मला एवढा विश्वास आहे की तुमच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम महाराज नक्कीच तुम्ही कराल. कार्यकर्ता खचून न देता कार्यकर्ता वर आणण्याचं काम महाराज तुम्ही करता आणि करत आलाय, हा तुमचा पुन्हा एकदा विश्वास येतो. आणि परत सांगतो महाराज, कुलदीपचं बाल हट्ट तुम्हालाच पुरवायला लागणार. नुसता हट्ट नाही महाराज, हा माझा बाल हट्ट आहे. आणि महाराज वडील नाहीत, वडिलांच्या जागेवर तुम्ही आहे, देवाच्या जागेवर तुम्ही आहे. तुम्हालाच हे पुरवायला लागणार आणि तुम्हालाच हे पार करायला लागणार. परत एकदा मागणी करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. व्यासपीठावर कुठल्या मान्यवरांचं नाव राहिलं असेल, समोर बसलेल्या मान्यवरांचं नाव राहिलं असेल तर तुम्ही सर्वांनी मोठ्या मनानं माफ करा ही आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय कुलदीपांना. एकदा